राज्य शासनाने आज दिनांक 25 जुलै 2024 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। तो निर्णय म्हणजे यापुढे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वीज ही पूर्णतः मोफत दिली जाणार आहे। नमस्कार, आपला हरी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज रोजी राज्यात 47,41,000 शेती पंप आहेत। या शेती पंपासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वर्षाच्या काठी बिल दिले जात होते। हे बिल शेतकरी भरतही होते। पण आज दिनांक 25 जुलै 2024 रोजी शासनाने एक निर्णय घेतला। ज्या निर्णयाची घोषणा शासनाने काही दिवसापूर्वी झालेल्या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय घोषणात केली होती। त्यानुसार आज शासन निर्णय आला। या शासन निर्णयानुसार 47,41,000 शेतकऱ्यांना यापुढे मोफत वीज दिली जाणार आहे। ही मोफत वीज पुढील 5 वर्षाच्या कालावधीत दिली जाणार आहे। परंतु पुढच्या 3 वर्षानंतर या योजनेचा आढावा घेतला जाणार आहे। त्यानंतर ही योजना खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे काय, या योजनेचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होतो काय, राज्य सरकारच्या तिजोरीवर याचा भर किती पडतो, ही योजना पुढे का चालू ठेवली तर राज्याच्या तिजोरीवर काय भार पडेल, असा आढावा घेऊन ही योजना पुढील 2 वर्ष चालू ठेवायची का नाही हा निर्णय घेतला जाणार। या योजनेची पात्रता अशी की ही योजना 7.5 HP पर्यंत शेतीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे। म्हणजे आपल्या घरातील पंप, शेतातील शेतीपंप विहीर बोरचा 3 HP, 5 HP, 7.5 HP असेल तर आपल्याला ती वीज मोफत मिळणार आहे। पण ज्या शेतकऱ्यांकडे 3.5 HP पेक्षा पुढचे पंप आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही। ही शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणारी योजना, शेतीसाठी मोफत वीज दिली जाणाऱ्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना। आता पुन्हा भेटूया अशाच नव्या कोऱ्या माहितीसह। तोपर्यंत नमस्कार। पाहत राहा आपला हरी शेतकरी।